तू आमच्या बरोबर बोल प्रभू. तू सर्वदा बोलत असताय प्रभू. आम्ही तुझ्या रेंज मध्ये आम्ही नसतो प्रभू. तुझ्या रेंज मध्येच असून जीवन जगण्यासाठी तू कृपा कर प्रभू. तुझं वचन आमच्या हृदयामध्ये जाऊन दे प्रभू. आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा काय आहे ते घडवून आणून दे प्रभू. आम्हाला तुझ्या हातात आम्ही देत आहे प्रभू. तुझी महिमा होत दे प्रभू. सैतानाला येशूच्या नावाने आम्ही धमकवत आहे. अरे डिस्टर्ब करणारा दुष्ट आत्माला येशूच्या नावाने दूर करत आहे. सर्वांच्या आत्मी डोळे उघड प्रभू. सर्वांच्या आत्मी कान उघड प्रभू. सर्व पुढच्या वेळ आम्ही तुझ्या हातात देत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागत आहे प्रभू. आमेन. मी पुन्हा सांगत आहे. येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही देवाच्या मुलं आहे. हालेलुया. आमचे पिता परमेश्वर आहे. आम्ही त्याच्या मुलं आहे. हालेलुया. आमचे पिता परमेश्वर आहे. आम्ही त्याच्या मुलं आहे. येशू मध्ये आहे त्यानं परमेश्वर सांभाळणारच आहे. हालेलुया. येशू मध्ये आम्ही आहे. आम्हाला कपडा देणारच आहे परमेश्वर. घर देणारच आहे. जेवण देणारच आहे. रोगराई आरेक वाईटापासून वाचवणारच आहे. हालेलुया. येशू मध्ये आहे त्याला परमेश्वर सांभाळणारच आहे. परमेश्वर आम्हाला सोडत नाही आहे, टाकत नाही आहे. देवाचे वचन काय म्हणत आहे? तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही आहे. पण आम्ही परमेश्वराला सोडून लांब गेलं प्रॉब्लेम आहे. हालेलुया. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे आहे? परमेश्वर बरोबरच आम्ही असलं पाहिजे. गवटी मुर्गी एकदम लहान असलं तर पिल्लू ते घरू दिलं तर ते उचलून घेऊन जाणार आहे. त्याच्यापासून वाचवण्यासाठी त्याच्या आई मुर्गी काय करणार आहे? आपलं पंखा काढीच मुलांना ठेवणार आहे. ते पंखाच्या आतमध्ये आहे ते वाचलं जाणार आहे. बाहेर दिलं तर गरुड येऊन वरसून परावर बघत असणार, पटकन येऊन घेऊन जाणार आहे. पहिला आमच्या घरात खूप होतं त्यावेळी असं खूप घेऊन गेलाय. मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. येशू मध्ये आहे. सैतान आणि कुठलं समस्या आम्हाला काही करू शकणार नाही आहे. येशू पासून बाहेर गेल्या सैतान गर्जणारा सिंहासारखे शोधत फिरत आहे. येशू मध्ये आहे. सैतान आम्हाला काही करू शकणार नाही आहे. म्हणून सैतान शोधत का फिरत आहे? आम्ही कधी येशू पासून बाहेर येणार आहे? देवाच्या वचनातून बाहेर कधी आम्ही काम करणार आहे? ते वाट बघत असताय. वचनातून देवापासून बाहेर गेलं ते बराबर कॅच करताय. हालेलुया. हे पृथ्वीमध्ये आमचे जीवन सुरक्षित असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, पुढे स्वर्गामध्ये गेलं पाहिजे तर येशू मध्ये आमचे जीवन असलं पाहिजे आहे. देवाच्या आधिक्यामध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे आहे. हालेलुया. आता देवाच्या आधिक्यामध्ये आम्ही आहे. सैतान आम्हाला हात लावू शकणार नाही, काही करू शकणार नाही आहे. सैतानाला पण माहिती आहे. हालेलुया. आता हे समजल्यानंतर सैतान काय करणार आहे? आमच्या मनात घालणार आहे. काय घालणार आहे? आदाम आणि हव्वाला कसा फसवला हे बघ. किती सुंदर आहे ते बघ. दिसून खूप सुंदर आहे. काल तर चांगलं असणार आणि काल तर परमेश्वर सारख्या बरं वाईट ज्ञान करून घेणार आहे. हालेलुया.
असं सैतान आम्हाला पण फसवू शकतो, आमच्या बरोबर बोलू शकतो, हे गोष्टी कर, हे गोष्टी कर. जगामध्ये जे गोष्टी आहे ते गोष्टी करण्यासाठी आमच्या बरोबर सैतान बोलू शकतो. हालेलुया. ते सैतानाचा आवाज आहे. सैतान आम्हाला नाश करण्यासाठी सांगत आहे. हे समज आम्हाला नाही मिळालं तर सैतानाच्या ऐकून आम्ही ते गोष्टी करणार आहे, म्हणजे सैतानासाठी दार आम्ही उघडणार आहे. हालेलुया. म्हणून येशू मध्येच असलं पाहिजे. येशू मध्ये असण्यासाठी आम्ही जागृत असलं पाहिजे. आणि परमेश्वर आपलं जबाबदारी घेतलाय, तो पूर्ण करणार आहे. आता नाही मिळालाय, वाट बघत येशू मध्येच आम्ही थांबलं पाहिजे आहे. आम्ही थांबत नाही आहे. दिन आमच्या मध्ये नाही आहे, येशू मध्ये नाही आहे. ते बघ रेडी आहे, वाट बघत आहे, माझ्यासाठी रेडी आहे. आम्ही जगामध्ये जातो, आपली इच्छा पूर्ण करतो. हालेलुया. म्हणून आम्ही जागृत असलं पाहिजे आहे. सैतान आमच्यासाठी जे काय करणार आहे, आमच्या नाशासाठीच करणार आहे. परमेश्वर आमच्यासाठी जे काय करणार सांगणार आहे, आमच्या चांगल्यासाठीच सांगणार आहे. म्हणून परमेश्वराच्या आदित्यामध्ये आम्ही असलं पाहिजे. सैतान जे काय सांगून ते विरुद्ध केलं पाहिजे आहे. आदाम आणि हव्वाला सांगितलंय ते झाडाचे फळ का बरं होणार आहे, देवसारखं होणार आहे. आदाम आणि हव्वा काय केलं पाहिजे आहे? परमेश्वर आम्हाला जे फळ दिलाय ते फळ पुरे आहे. ते बरं असून दे, वाईट असून द्या. आम्ही आता कसं आहे, आताच देवसारखेच आहे, बस तू निकल जा. त्याच्या बरोबर गोष्टी केलं तर तो आम्हाला फसवणार आहे. सैतान आणलं तर त्याच्या डायरेक्ट आम्हाला विरुद्ध केलं पाहिजे आहे. आम्ही काय कधी कधी खूप हुशार समजतो. आम्ही सैतानाकडून पण चांगलं घेणार आहे, पण सैतानाकडे चांगलं आहेच नाही आहे, वाईटच भरलं आहे. ते वाईटाला काय करणार आहे, चांगलं सारखे पेंट मारून आणून दाखवणार, आम्ही चांगलं आहे म्हणून बसणार. सैतानाकडं चांगलं काही नाही आहे आणि देवाकडं वाईट काही नाही आहे. तुम्ही देवाच्या मुलं आहे, जागृत झाला पाहिजे आहे. हालेलुया. आकाश पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वराचा आम्ही मुलं आहे. आणि देव क्लिअर सांगत आहे, तुम्हाला ज्ञान पाहिजे तर याकोब मध्ये सांगत आहे, माझ्याकडे मागा मी देणारच आहे. शंका ना बाळगता विश्वासाने देवाकडे ज्ञान दे, मला बुद्धी दे. मी तर दरवेळी प्रार्थना करताना हे मागत आहे, सैतानाच्या चाल चरण समजण्यासाठी मला ज्ञान दे, बुद्धी दे, त्याच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी तू सामर्थ्य दे. हालेलुया. म्हणून आम्ही देवाच्या मुलं आहे, जागृत असलं पाहिजे आहे. अनेक गोष्टीमध्ये सैतानाचे विरुद्ध करा, अनेक गोष्टीमध्ये देवाच्या आज्ञा पालन करा. देवाच्या आज्ञेमध्ये तुम्ही राहिलाय, देव तुम्हाला खूप उंच करणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त उदाहरण आहे आमच्यासाठी. अनेक गोष्टीमध्ये देवाच्या पिता परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहिलाय, स्वतःला नम्र करत करत. आकाश पृथ्वीमध्ये सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव येशू ख्रिस्ताचं नाव. देव विश्वास ठेवण्यासाठी योग्य आहे, बराबर देव उंच करणार आहे. आम्हाला डायरेक्ट आहे, सैतान आम्हाला फसवत आहे. काही गोष्टीमध्ये आम्ही देवाच्या आदित्यामध्ये नाही आहे आम्ही, म्हणून देव जे जीवन ठेवलाय तिथे आम्ही पोहोचत नाही आहे. आता तर पुन्हा सांगत आहे, देवाच्या आदित्यामध्ये राहा, देवामध्ये वाईट काही नाही आहे. आणि अनेक गोष्टी असून दे, देवाच्या आदित्यामध्ये राहण्यासाठी आम्ही शिकलं पाहिजे. सवय झाला तर नंतर इश्यू होणार आहे. अनेक गोष्टीमध्ये सैतानाचे विरुद्ध करण्यासाठी आम्ही शिकलं पाहिजे आहे. हालेलुया. रोमगरास पत्र 5 अध्याय 8 वचन.
परंतु 5वा अध्याय 8वा वचन, देव आपणावर स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावलाय. हालेलुया. परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करत आहे याचे प्रमाण आम्हाला दाखवून दिलं आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करत आहे ते परमेश्वर दाखवून दिलं आहे. कसं दाखवून दिलं आहे? आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावलाय. आता येशू ख्रिस्त आकाश पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर आहे, तो मालक आहे. हालेलुया. आता परमेश्वर काय केलं पाहिजे? आम्ही पाप केलं तर आम्हाला मारून टाकलं पाहिजे आहे. आम्ही पाप केलं तर परमेश्वर आम्हाला मारून टाकलं पाहिजे आहे. पहिला नोवाच्या समयामध्ये सर्वांनी पाप केलं म्हणून 40 दिवस 40 रात्री पाऊस पाडवला आणि सर्वांना मारून टाकला. नोवा आणि त्याचा परिवार नीतिमान म्हणून त्यांना वाचवलं होतं. आता पुन्हा सर्वांनी पाप केलाय. आता पुन्हा देव काय केलं पाहिजे? सर्वांना मारून टाकलं पाहिजे होतं, पण तसं ना करता देवाने काय केलाय? येशू ख्रिस्ताने काय केलाय? आमचे पाप आम्ही केलाय, पण आमच्या पापांसाठी त्यांनीच पदस्तंभामध्ये नेलाय. हालेलुया. आता परमेश्वर न्याय करणं थांबवून आम्ही पापी असताना आम्हाला ना मारता सोडून दिलं एवढंच नाही आहे. आता आम्हाला पापापासून पार काढलं पाहिजे आहे. हालेलुया. कारण तो न्याय करणारा परमेश्वर आहे. आता आम्हाला पापापासून पार आणण्यासाठी येशू ख्रिस्ताने स्वतः आपलं जीवन आमच्यासाठी बली दिलाय. हे परमेश्वर आमच्यावर करणारा प्रीतीचे प्रमाण आहे, लेवल आहे. आम्ही पापी असताना येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावलाय. तो न्याय केला नाही आहे. आता देवाची इच्छा काय आहे? आम्ही पण कोणाचे न्याय ना करता, हालेलुया, ते पापामध्ये पडलं तर ते बाहेर येण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? हे केलं तर बरं असणार आहे. आता देव न्याय केला असलं तर आम्ही राहू शकणार नाही आहे. देव असं केलं नाही आहे. आमचे पाप मिटवण्यासाठी स्वतः येशू ख्रिस्त वधस्तंभामध्ये मेलाय आणि हे एवढं प्रेम परमेश्वर आमच्यावर करत आहे. हालेलुया. आता या जगामध्ये लोक कोणीतरी आम्हाला घरात बोलवून बिर्याणी दिल्या, आम्ही पण काय विचार करतो? त्यांना पण आम्ही एक दिवशी बोलवलं पाहिजे, आम्ही पण चांगलं जेवण बनवून दिलं पाहिजे. आम्हाला कोणीतरी आणि काहीतरी गिफ्ट दिला, आमची इच्छा अनुसार जे असणार आम्ही पण त्यांना गिफ्ट काहीतरी दिलं पाहिजे. हालेलुया. आता परमेश्वर सुरू केलाय. परमेश्वर काय केलाय? आमच्यावर एवढं प्रेम करून आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभामध्ये मरून आपलं प्रेम आमच्यावर प्रगट केलाय. आता आम्ही पण काय केलं पाहिजे? त्यांनी प्रेम पहिला केलाय, सुरुवात केलाय. आता रिटर्न आम्ही परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे. हालेलुया. आम्ही पापी असताना येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावलाय. मरण पावून आम्हाला दाखवलं की येशू ख्रिस्त आमच्यावर किती प्रेम करत आहे, त्यांनी दाखवून दिलाय. आता आम्ही देवावर आम्ही पण किती प्रेम करत आहे हे दाखवलं पाहिजे आहे. आम्ही पण देवावर प्रेम केलं पाहिजे आहे. देव तर असं सांगत आहे, तुमच्या विरोध करणारा पण प्रेम करा, वैरीवर पण प्रेम करा. ते असून द्या, तेवढं आम्ही पुढे नाही गेलं तर पण चालत आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम केलेला आहे.
आता आमच्यावर प्रेम करणाराला आम्ही प्रेम केलं पाहिजे ना. आता परमेश्वर दाखवून दिलाय आमच्यावर किती प्रेम आहे. आता आम्ही दाखवून दिलं पाहिजे आम्हाला पण परमेश्वरावर किती प्रेम आहे. हालेलुया. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावले. हालेलुया. तर आता त्याच्या रक्ताने निर्माण करवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारलं जाणार आहोत. हालेलुया. त्याच्या रक्ताने आम्ही आता पवित्र झालेलो आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन. परंतु 8 अध्याय 28 वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. माहिती नसलं तर समजून घे तुम्ही आज. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारास, देव आमच्यावर प्रीती करत होता म्हणून येशू ख्रिस्त आमच्यासाठी आमच्या पापांसाठी मरण पावलाय. आता आम्हाला काय केलं पाहिजे? येशू ख्रिस्तावर प्रेम केलं पाहिजे. प्रेम करून आम्ही दाखवलं पाहिजे आम्ही पण तुझ्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. आता इकडे आणि काय सांगत आहे? आता कोणी असून द्या तो व्यक्ती येशू ख्रिस्तावर प्रीती करत असलं तर, प्रेम करत असलं तर, येशू ख्रिस्तावर प्रेम करत असलं तर त्याच्या जीवनामध्ये जे काय घडणार आहे सगळं मिळवून, एक टू झेड सगळं मिळवून चांगलंच घडणार आहे, चांगल्यासाठीच घडणार आहे, कल्याणकारकच होणार आहे. हालेलुया. आता आम्हाला सर्वांची इच्छा आहे आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्याच घडलं पाहिजे, वाईट घडलं नाही पाहिजे, सर्वांची इच्छा आहे. हालेलुया. कोणी आम्ही असं विचार करतो काय माझं वाईट झालं पाहिजे? नाही आहे. आता हे वचनानुसार आमच्या जीवनामध्ये वाईट घडलं नाही पाहिजे, चांगलंच घडलं पाहिजे. हालेलुया. म्हणजे काय पण घडून द्या त्याच्यातून माझं जीवन चांगलंच झालं पाहिजे आहे, त्याच्यातून मला चांगलंच झालं पाहिजे आहे. असं असलं तर हे वचनातून आम्ही काय केलं पाहिजे आहे? देवावर प्रेम करणं सुरू केलं पाहिजे. आम्ही देवावर प्रीती केलं पाहिजे आहे. आम्ही आता कोणी व्यक्ती असून दे ते व्यक्ती देवावर प्रेम करत असलं तर त्याच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळवून कल्याणकारकच घडणार आहे, चांगलंच घडणार आहे. आता आमच्या जीवनामध्ये चांगलंच घडलं पाहिजे आमची इच्छा असलं तर आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे आहे. हालेलुया. आता आम्हाला आवड आहे, आम्हाला प्रेम आहे एक गोष्टी करण्यासाठी, नाही तर एक व्यक्तीला भेटण्यासाठी. वेळ नसलं तर पण काहीतरी करून आम्ही वेळ काढणार आहे. रात्री 1:30 वाजता घरी येईल तरी पण झोपायच्या अगोदर त्या व्यक्तीला फोन करणार आहे. मला 1:30 वाजता मी घरी आलाय, मला वेळ नाही असं नाही आहे, तरी पण त्या व्यक्तीला फोन करणार आहे, त्याच्या बरोबर बोलणार आहे. आवड असलं, प्रेम असलं, ते गोष्टीसाठी आम्हाला टाइम काहीतरी करून आम्ही टाइम काढणार आहे. कारण नॉर्मल विचार करून बघा, आम्हाला प्रेम आहे, आमची आवड असला आहे. आता रात्री तुमचा मुलगा 2 वाजता बाहेरून येईल आहे आणि सांगत आहे मी जेवलं नाही आहे, आता मला जेवण पाहिजे. आई काय करणार? ओरडत तरी उठून काहीतरी बनवून देणार आहे. का? आपला मुलगा आहे, आईला आपल्या मुलावर प्रेम आहे. हालेलुया. आम्हाला प्रेम असलं काहीतरी करून आम्ही वेळ काढणार आहे, ते गोष्टी करणारच आहे.
पण प्रेम नाही आहे, आवड नाही आहे, काहीतरी कारण सांगणार आहे. असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं. हे नॉर्मल सर्वांच्या जीवनामध्ये घडत असलेल्या गोष्टी आहे. हालेलुया. आता देव आम्ही पापी असताना आम्हाला मारू शकतो, पण तसं ना करता आमच्यासाठी आपल्या पुत्राला येशू ख्रिस्ताला पिता परमेश्वराने बळी दिलाय. येशू ख्रिस्त आमच्यासाठी आपलं जीवन बळी दिलाय. एवढं परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. आता यांनी एवढं प्रेम पहिला केलं तर आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही पण जीवनभर त्याच्यावर प्रेम करत राहिलं पाहिजे. पण एवढंच नाही आहे, आणि आम्हाला टाणी पुढे काय आहे? हे वचनानुसार आमच्या जीवनामध्ये चांगलंच घडत राहिलं पाहिजे. तर कोणी पण वाईट करून द्या, त्याच्यातून मला चांगलंच झालं पाहिजे आहे, चांगलंच माझ्या जीवनामध्ये झालं पाहिजे आहे, अशी इच्छा असलं तर आम्ही देवावर प्रेम करत असलं आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळून चांगलंच होणार आहे. असं झालंय, याच्यातून मला असं चांगलं झालंय, असं झालंय, याच्यातून मला असा फायदा झालाय, असं झालंय, याच्यातून पण मला फायदा झालाय. नाहीतर जगामध्ये कसा असं झालंय मला फायदा झालाय, असं झालंय मला नुकसान झालंय, हे गोष्टी घडलाय माझे चांगलं झालाय, हे गोष्टी घडलाय मी पूर्ण संपलाय. पण देवावर आम्ही प्रीती करू सुरू केलं तर, कारण प्रीती करत असलं तर हे झालं चांगलं झालं, हे झालं फायदा झाला, सगळ्या गोष्टी मिळून आमच्या चांगल्यासाठीच होणार आहे. हालेलुया. म्हणून आता आम्ही काय केलं पाहिजे? देवावर प्रेम केलं पाहिजे आहे, परमेश्वरावर प्रेम आम्ही केलं पाहिजे आहे. हालेलुया. करंदीकरास पहिला पत्र 2रा अध्याय 9 आणि टाणी काय पॉवरफुल आहे वचन. हालेलुया. 9 वचन वाचूया. करंदीकरास 2रा पत्र. ये तर ये शास्त्र लेखाप्रमाणे आगे, डोळ्याने जे पाहिलं नाही, कानाने जे ऐकलं नाही, व माणसाच्या मनात जे आलं नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. किती चांगलं वचन आहे. एकच्यावर एक आहे वचन. पहिला वचन आमच्या जीवनामध्ये काय पण होऊन दे चांगल्यासाठीच होणार आहे. आता इकडे काय म्हणत आहे? आता कोणी व्यक्ती असून दे, ते व्यक्ती येशू ख्रिस्तावर प्रीती करत असलं तर, परमेश्वरावर प्रीती करत असलं तर, डोळ्याने जे पाहिलं नाही, कानाने जे ऐकलं नाही, व माणसाच्या मनात जे आलं नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. ते गोष्टी आम्हाला मिळणार आहे. पुढे बघा. कारण देवाने जे आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हे सर्व गोष्टींच्या व देवाच्या गोष्टींचाही शोध घेतो. हालेलुया. गुप्त गोष्टी पण देवाचा आत्मा शोध घेत आहे. जगिक लोकांसाठी काय आहे? डोळ्याने बघितलं नाही आहे, कानाने ऐकलं नाही आहे, व माणसाच्या मनात जे आलं नाही आहे, असं गुप्त गोष्टी आहे. पण आमच्यासाठी देव ते प्रगट करणार आहे, ते आम्हाला देणार आहे. कोणाला देणार आहे? देवावर प्रीती करणाऱ्यांना. म्हणजे याच्यातून असं आम्ही समजू शकतो, आम्ही देवावर प्रीती करत असलं तर डोळ्याने बघितलं नाही, कानाने ऐकलं नाही आहे, मनात विचार आला नाही आहे, ते गोष्टी आमच्यासाठी देव तयार करून ठेवलेला असतो. ऑलरेडी ते तयार करून ठेवलेलं असतात. आम्ही देवावर प्रीती केल्या ते आम्हाला मिळणार आहे.
देवावर आम्ही प्रीती केलं नाही ते गोष्टी आहे, पण आम्हाला मिळणार नाही आहे. कोण प्रेम करत आहे त्यांना ते मिळणार आहे. आता परमेश्वर तुम्हाला निवडलेला आहे, तुम्हाला बोलवलेला आहे, तुमच्यासाठी पण ते गोष्टी ठेवलेला आहे. तुम्ही देवावर प्रीती करा, ते गोष्टी तुम्हाला प्रगट करणार, तुम्हाला मिळणार आहे. परमेश्वर तुम्हाला देणार आहे. परमेश्वर तुम्हाला दिलं तर कोणी काढून घेऊ शकणार नाही आहे. आणि परमेश्वर दिला गोष्टी ना, आता मला दिलं तर मलाच परफेक्ट ते होणार आहे. ते चोरी करून दुसरा घेऊन गेलं तर काही फायदा होणार नाही आहे. आताच्या मोबाईल मध्ये स्क्रीन लॉक असतात. आता कोणाचा मोबाईल आम्हाला मिळाला, लॉक उघडता येणार नाही, म्हणून शांत ठेवतो. त्यांनी फोन केलं तर आम्ही देतो. आम्हाला एक फोन पण करता येणार नाही, कारण लॉक असतात, ते उघडता येणार नाही आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी जे केलं आहे ते आम्हाला परफेक्ट असणार आहे. आता परमेश्वर डोळ्याने बघितलं नाही, कानाने ऐकलं नाही आहे, कोणाच्या मनात आलेलं नाही आहे, ते गोष्टी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. कोणाला ते मिळणार आहे? देवावर प्रीती करणाऱ्याला ते मिळणार आहे. आता तुम्ही पण, आम्ही पण देवावर प्रीती केल्या, ते आम्हाला मिळणार आहे. सिंपल आहे. ते मिळण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? देवावर प्रीती केलं पाहिजे आहे. आता देवावर आमच्या हृदयात किती जागा आहे, किती प्रेम आहे, किती आम्ही देवाला मान देतो, किती ऐकतो. तुम्ही किती देवावर प्रेम करत आहे तुम्हाला चांगलं माहिती असणार आहे. हालेलुया. आता देवाचं वचन तर क्लिअर आहे. देवावर आम्ही प्रीती केलं तर ते गुप्त गोष्टी आम्हाला मिळणार आहे. आता आजपासून काय केलं पाहिजे? देवावर प्रीती करण्यासाठी सुरू करायच्या. हालेलुया. देवावर प्रेम असलं तर ऑटोमॅटिक वेळ असणार. देव बरोबर वेळ, देवाला आम्ही वेळ दिलं तर देव आम्हाला नक्की उंच करणार आहे. देवला वेळ दिलं तरच गुप्त गोष्टी काय आहे आम्हाला समजणार ना, कुठे आहे, काय आहे. हालेलुया. आता आमच्या आई वडील आमच्यासाठी बँक मध्ये पैसा ठेवला नाही तर सोना ठेवलं काय, ते आम्हाला मिळालं पाहिजे, तर त्यांना जाऊन आम्ही भेटलं पाहिजे, त्यांच्या बरोबर बोललं पाहिजे. हालेलुया. तसंच आम्ही परमेश्वराला वेळ दिला पाहिजे, परमेश्वर बरोबर चाललं पाहिजे, त्याच्या जवळ बसलं पाहिजे आहे. हालेलुया. आता आमचे प्रॉब्लेम काय आहे? आम्ही डायरेक्ट जास्त काय म्हणणार आहे? देव बोलत नाही आहे. हालेलुया. आम्ही देव बरोबर बसलं पाहिजे आहे, नंतर ते बोलत आहे हे समजणार आहे. आम्ही देवाला वेळ देत नाही आहे, देवाच्या जवळ बसत नाही आहे, डायरेक्ट काय म्हणतो? देव बोलत नाही आहे. देव बोलत असताय, पण आम्ही ते रेंज मध्ये नाही आहे. आता हे डिश टीव्ही, डीडी डिश, आता आम्ही इकडे लावून चॅनल दिसणार असं होणार नाही आहे. ते असं फिरवलं पाहिजे कुठे सिग्नल येत आहे. नाहीतर आम्ही एक जगामध्ये फिट करून सॅटेलाइटला नंबर फ्रिक्वेन्सी बदलून ते नंबर मध्ये दिसण्यासाठी सॅटेलाइटला बदला होणार नाही आहे. सॅटेलाइट फिक्स झालेला आहे, ते जगामध्ये आम्ही डिश फिट केलं तर टीव्ही दिसणार आहे. हालेलुया. परमेश्वर फिक्स आहे, परमेश्वर बोलत असताय, त्याच्या रेंज मध्ये त्याच्या जवळ गेला. आम्ही जगामध्ये खूप बिझी आहे, जगाच्या गोष्टी हृदयामध्ये मनामध्ये सगळं भरलेलं आहे. नंतर देवाचं आम्हाला कसं ऐकणार आहे? आम्हाला ऐकू कसं येणार आहे? जगापासून तेवढं वेगळं गेला, देवाच्या जवळ बसला. तुम्ही बसून सुरू करा. आज नाही बोललं तर पण बसत रोवा. 1 तास 2 तास आराधना करा, वचन वाचा, वचन मनन करा. एक वचन वाचलं, वचन विचार करत रोवायचं, वचन काय म्हणत आहे. अन्य भाषा येत असलं तर अन्य भाषा बोला. देव बरोबर तुम्ही बोलू सुरू करा. हे सवय वाढत गेल्या ना, नंतर देव बोलणार ते बरोबर तुम्हाला समजणार आहे. हे करत गेलं तर देवाच्या रेंज मध्ये तुम्ही जाणार आहे.
आता आम्ही काय करतो, सॅटेलाइट बदललं पाहिजे, मी इथेच डिश लावणार आहे, सॅटेलाइट आणि फ्रिक्वेन्सी बदलून द्या आणि इकडेच सिग्नल येऊन द्या, ते कधी होणार नाही आहे. हालेलुया. देवाचं वाणी ऐकलं तर आम्हालाच फायदा आहे. आता देवाचं वाणी ऐकलं पाहिजे तर त्याच्या रेंज मध्ये आम्ही गेलं पाहिजे आहे आणि त्याच्या जवळ बसलं पाहिजे आहे. हालेलुया. देव आमच्यासाठी काय केलं आहे, त्याच्यावर प्रीती करणाऱ्यासाठी डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, माणसाच्या मनात आलं नाही, ते गोष्टी ठेवलं आहे. देवाच्या जवळ आम्ही बसलं, देवावर प्रीती करत असलं तर आम्हाला गुप्त नाही आहे, ते आम्हाला बोलणार, आम्हाला दाखवणार, ते आम्हाला देणारच आहे. हालेलुया. 8वा अध्याय त्याच्यामध्ये कर्तिकरस पहिला पत्र 8वा अध्याय. तिसरा वचन. जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे. हालेलुया. आता आम्ही देवावर प्रीती करत नाही आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, देव आम्हाला ओळखतच नाही आहे. देव आम्हाला ओळखलं पाहिजे तर काय केलं पाहिजे आहे, देवावर प्रीती केलं पाहिजे आहे. आता आम्हाला 10 मित्र असलं तर कोण आमच्यावर जास्ती प्रेम करत आहे त्याला आम्ही ओळखणार आहे आणि आठवण पण ठेवणार आहे. असंच देव आम्हाला ओळखलं पाहिजे तर आम्ही बोलणार इकडे, परमेश्वर बघ असं झालं कुठे आहे तू. पण देवावर प्रीती करत नसलं तर देव आम्हाला ओळखणार नाही आहे. देव आम्हाला ओळखलं पाहिजे तर देवावर प्रीती केलं पाहिजे आहे. हालेलुया. इफिसियन्स पत्र 5:2. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावे म्हणून स्वतःला आपल्या करिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, ते प्रमाणे तुम्हीही प्रीतीने चला. हालेलुया. येशू ख्रिस्त स्वतःच आमच्यासाठी प्रेम करत आहे म्हणून आमच्यासाठी स्वतःला बली म्हणून अर्पण केला आहे. हालेलुया. देवाला सुवास अर्पण म्हणून, सुवास मिळावे म्हणून स्वतःला आपल्या करिता अर्पण यज्ञ म्हणून दिलाय. योहानाचं पहिला पत्र 2रा अध्याय 5वें वचन. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. हे वरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठायी आहोत. हालेलुया. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. आम्ही देवाच्या वचनानुसार चालत असलं तर देवाच्या प्रीती आमच्यावर परिपूर्ण असणार आहे. हे वरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठायी आहोत. हालेलुया. परमेश्वराचे प्रेम आमच्यामध्ये असलं पाहिजे तर देवाच्या वचनानुसार आम्ही चाललं पाहिजे. आमच्या घरातच आमच्या मुलं आमच्या ऐकत असलं तर आम्हाला खूप प्रेम येणार. आम्ही काय तुला काय आणि काय पाहिजे, गाव पाहिजे काय आणि काय पाहिजे विचारणार. आणि आम्ही एक बोलतो ते करत असलं तर आम्ही पहिला सांगितलं असणार, हे दिवस तुला आणून देतो. ते दिवशी मुलगा नाही तर मुलगी बराबर विचारलं तर आम्ही ओरडणार, हे सगळं बराबर तुला आठवणार. पण मी काय बोलतो काय ऐकत नाही आहे. म्हणजे आमच्या ऐकलं तर आम्ही स्वतः विचारणार तुला आणि काय पाहिजे. आमच्या ऐकत नसलं तर आम्ही देते बोलत ते पण देण्यासाठी कुरकुर करत असणार.
नाहीतर नाही देणार. नॉर्मल आहे, सिंपल आहे. देवाच्या वचनानुसार चला. देव आमच्यावर प्रीती वाढत जाणार आहे. देवाची प्रीती आमच्यावर. आम्ही आमच्याच मनात बघा, आमच्या मुला आमच्या ऐकत असलं तर त्याच्यावर प्रेम वाढत जाणार. आम्हाला आमचे विरुद्धच करत राहील तर राग वाढत जाणार आहे. हालेलुया. ते थोडा चांगलं बोललं तर पण आमच्यामध्ये राग आहे म्हणून आम्ही रागानेच बोलणार आहे. का राग येत आहे? आमच्या ऐकतच नाही. आम्ही एक बोलतो ते एक करत आहे म्हणून राग येत आहे. आमच्या ऐकून असं करत गेलं तर आम्हाला प्रेम वाढत आहे. सिंपल आहे. आम्हाला नाही समजणार असं बोलता येणार नाही आहे. 4 अध्याय त्याच्यामध्येच पण तेच आहे. 9 वचन 4:9. देवाने आपलं एकुलता एक पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. हे वरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली. हालेलुया. वचन त्याच्यामध्येच पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. पहिला त्याने आमच्यावर प्रेम केलाय म्हणून आता आम्ही त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आहे. पाचवा अध्याय त्याच्यामध्ये योहानाचा पहिला पत्र 5वा अध्याय 3रा वचन. देवावर प्रीती करणं म्हणजे आता पहिल्यांदा मी काय बघितलंय? देवावर प्रीती केलं तर चांगलंच करणार आहे. देवावर प्रीती केलं तर कानाने ऐकलं नाही, डोळ्याने बघितलं नाही आहे, मनात आलं नाही ते गोष्टी आम्हाला मिळणार आहे. आता देवावर प्रीती करणं म्हणजे काय आहे? देवावर प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पालन होय. हालेलुया. देवावर प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पालन होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही. हे पण आता तुम्ही काय म्हणणार आहे? ते खूप कठीण आहे. ते कोण पालन करू शकतो? कोणी पालन करू शकणार नाही. हे बोलणार आहे म्हणूनच देव पुढे लिहिलं आहे खूप कठीण नाही आहे. हालेलुया. देवावर प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पालन करणं आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही आहे. नाहीतर आम्ही काय म्हणणार? त्याच्या आज्ञा पालन करणं ठीक आहे पण खूप कठीण आहे असं बोलणार. म्हणून इकडे देवाचे वचन हे पण लिहिलं आहे कठीण नाही आहे. म्हणजे काय? देवाच्या आज्ञा आम्ही पालन करू शकतो. आता तुमच्या मनात हे फिट करा, नाही तर बोलत राहा तुम्ही. देवाच्या आज्ञा मी पालन करू शकतो ते कठीण नाही आहे. देवाच्या आज्ञा मी पालन करू शकतो ते कठीण नाही आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करणार.